गेंडे आहेत गेंडे. झू बघायला आलोय आणि मुलांची लाईन बघा शाळेच्या. कुठे घ्यायचं तिकीट? इकडचे बनानाच छोटे छोटे मँगो आंबे पण मिळतात. आणि इकडं आहे एंट्रन्स. तिकीट घ्यायला लागेल. तिकीट इधर अम्मा तिकीट इधर डाललं सगळे. मुलगा म्हणून तिकडे जा म्हणाल. मग कशाला आगावपणा करायचा. मला सगळ्यात फनीएस्ट सीन तुम्हाला वाटतो. आम्ही मॅचेसला गेलेलो तिकडं. आम्ही एका पोराला विचारलं की वॉशरूम्स कुठे आहेत. असले 2 बाथरूम होते. इकडं मेन्स. तो बोलला की इकडे महिलांचे आहे आणि इकडं पुरुषांचे. तुम्ही इकडे जाऊ शकता. मी म्हणलं महिलांचे. मी म्हणलं अच्छा. चल चल गप. झू बघायला इकडे चाललोय. इकडं तिकीट घ्यायचंय. किती छान देवीचा पुतळा आहे बघा. आणि इकडे एंट्री आहे झू मध्ये जायला. चल सुमो. हे काय जाळीमधले काय आम्हाला दिसत नाहीत पण ते पक्षी आहेत. काय दाखवा काय? मला तर काय दिसणार लाकडाशिवाय. आहेत पक्षी आतमध्ये. ह्याच्यापेक्षा की नाही सो मुंबईचं राणीच्या बागेत दिसतात. काय रे राणीच्या बागेत त्याच्यापेक्षा मोठे मोठे दिसतात. नव्हे रे पण दिसतात जवळून. हा कॅमेरामध्ये दिसत नाही झालं तर. अरे बापरे खरं काय? म्हणून तर लवबर्ड म्हणतात त्यांना. तर वातावरण छान आहे. म्हैसूरचं वातावरण आवडलं सो मला. ना गरमी ना थंडी जास्त. इकडं तर काहीच नाही. चला पुढं. बजरीघर हे जे आहेत ग्रीन ग्रीन आहेत बघा. हो हे छान आहेत. दिसायला छान दिसायला पण त्याच्यात कॅमेऱ्यामध्ये काय एवढे चांगले वाटत नाही. हा खाली पण एक ब्ल्यू आहे बघ. ब्ल्यू आणि ग्रीन आहे. ओ वाव छान आहेत. हे क्रेन आहेत बघा इथं. अप्रोप्रिएट फोटो घ्यायसाठी. अरे बघा फोटो घ्या म्हणतोय माझा. पोज द्यायलाय. तिकडे एक आहे एका पायावर. क्रेन क्रेन. हा जाळीमुळं काय दिसन झाले ते. मोरणी आहे मोरणी. काच लावायला पाहिजे. नाही ब्रीदेबल नसतं. पाऊस पडायला पाहिजे. गोल्डन क्रेसेंट. हा बघा कसा लांब. सबको उसी को लेना है. हा छान आहे बा पक्षी. जाळीतनं काय विशेष दिसत नाही. इकडं टायगर वगैरे आहे. कार्निवरस. सगळे पक्षीच आहेत. दाखवण्यासारखं काय यात बघू. इकडं मोठे ॲनिमल्स आहेत काय. ते बघा लेपर्ड बसलेत. टायगर आहे. दिसेल त्या बाजूला दिसेल. चल ना. तुला इकडून आत जायचंय. मग तिकडे गेला टायगर. बघ टायगर इकडे यायला लागला. कम 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 टायगर कम.
सोमनं बॉटल आणलेलं आहे. आता आम्ही आलेलो आहोत गोरिल्ला पॉइंट आणि इकडे बहीण भावाचं चाललेलं आहे फोटोशूट. गोरिल्ला पेड़ पे बैठा हुआ फुल फोटोग्राफी मोड. हे बघा गेंडे आहेत, गेंडे एक शिंगे गेंडे, आळशी गेंडे एवढे मोठे मोठे आहेत. हा झू खूप मोठा आहे, जवळजवळ 3-4 किलोमीटर आहे. इतके पाय दुखले आमचे ते सगळं बघता बघता. आणि लांब लांब आहे बरं का. आता जवळून तुम्हाला कुठलाही प्राणी दिसणार नाही आहे. टायगर आहे, बरं सिंह पण आहे, बरेच प्राणी आहेत. सगळे बघा शांत बसलेत. आम्ही दुपारच्या वेळी गेलेलो आणि सगळे प्राणी आपल्याला ढुंगणं दाखवत होते, तोंड दाखवतच नव्हते बरं का. हा जर गोरिल्ला तुम्ही बघताय ना, सगळे लोक बिचारे गोरिल्ला गोरिल्ला इकडं बघ इकडं बघ म्हणतात. आणि इतके लोक मराठी भेटले यावेळेला आम्हाला. उटीमध्ये म्हैसूरमध्ये खूप लोक मराठी भेटले होते. सगळे आमचे पण भेटत होते ते म्हणत होते की आम्हाला खूपच मराठी भेटले. म्हणजे सगळं महाराष्ट्र इकडे चालले वाटतं दिवाळीनंतर. हा झू खूप लांब असल्यामुळे आम्ही खूप थकलो. तुम्हाला जर खूप प्राण्यांची आवड असेल, मुलं तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर तुम्ही इकडे जाऊ शकता, नाही तर स्किप केलं तर चालेल. मुंबईच्या लोकांनी राणीच्या बागेत जा. आम्ही आता आलेलो आहोत म्हैसूर पॅलेस बघायला. असं झूमध्ये खूप थकलो आम्ही, खूप म्हणजे चेहरे आता उतरूनच गेले. पण चाललेलो आहोत म्हैसूर पॅलेस बघायला. हे तर बघणं मस्त आहे. आणि त्यानंतर जाऊ आम्ही वृंदावन गार्डन. मोबाईल सगळे डिस्चार्ज झालेत तर शूट आणि काही नाही काय मोबाईलवर टाइमपास करून. हिला आमच्या खायचे कॉटन कॅन्डी. जा घे जा जा घे एकदाची बाई घे, मग तर हॅपी हो. साहेबांचे आमचे लाकडी डबे बघायचे चालले. डॉलीची आलेली आहे कॉटन कॅन्डी. हा विचारलो कितीला विचारलीस? गर्दी बघा केवढी आहे. म्हैसूर पॅलेस बघायसाठी तिकीट घ्यायचं, एंट्री तिकीट. लई गर्दी आहे, आम्हाला झालेला आहे वेळ. तिकीट आहे वेगवेगळे. शाळेची पोरं आहे ती सगळी, त्यांच्यासाठी 50 रुपये तिकीट आहे ना. शाळेच्या पोरांना कमी आहे. केवढा मोठा परिसर आहे बघा म्हैसूर पॅलेसचा. राजमहल प्रवेश. वाव, काय श्रीमंती होती तेव्हाची. आणि इकडे रोज गार्डन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रोज आहेत. कॅमेऱ्यात काय माहिती दिसत आहेत की नाही, पण छान आहे. खूप सारे रोज आहे सर. म्हैसूर पॅलेस.
आहे खरोखर. झूला तरी पनिशमेंट झाले आपली. अरे लाईट चालतो गन लाईटचा काय घेते. कारिगिरी बघितली हो कशी आहे. दिला 120 रुपये. कारिगिरी महत्वाची आहे. त्या काळात कशी केलेली आहे. दगडांमधनं आहे सगळं पूर्ण. गर्दी भयंकर आहे आज सॅटर्डे. श्री गणेशाय नमः. हो हत्ती. हत्तीचं खरोखरच आहे काय ते सुळे. नाही हे इंग्रजांच्या काळातला आहे. बँड वगैरे असं आहे ना ते आहे. हा राजवाडा फिरायला कमीत कमी 2 ते 2.5 तास पाहिजे आणि आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. इतकी गर्दी होती. आज सॅटर्डे संडे असल्यामुळे शाळेची मुलं खूप व्हिजिट करायला आलेली आणि खूप जुन्या वस्तू, खूप असं त्यावेळची श्रीमंती बघायला मिळते इथं. हे जे राजा आहेत ना, चाम राजा वडियार, हे 1868 ते 1884 ह्या काळातले होते. एकदम झू बघायला ना 3-3.5 किलोमीटर आहे ते बघत बसलो आणि इकडं की नाही पॅलेस बघायला लई वेळ झाला. पोरं बिचारी चपला घेऊन आली. आमच्या चप्पल पण काढून आत जायला लागते. पूर्ण पॅलेस आहे ना तो बिना चपलाचा बघायला लागतोय. मंडळी हा जर पॅलेस बघायचा असेल तर खास म्हैसूर पॅलेस बघायसाठी यायचं एक दिवस. त्यामुळे मग थकायला पण होत नाही आणि झू बघून तरी येऊच नका. हा झू बघून तर बिलकुल इकडे यायचं नाही. 4 किलोमीटर चालणं आहे झूला. भयानक आणि पाय दुखाल्या तहान लागली. आहे की थंड पाणी पण आहे. पण आता तर आम्ही फोटो सेशन करतो आणि वृंदावन गार्डन पण बघायचं आहे आम्हाला. 5:30 वाजले. पॅलेस बघता बघता आम्हाला खूप उशीर झाला आणि आम्ही आता वृंदावन गार्डन बघायला आलो आहे. वृंदावन गार्डन बघायला पण कितकी गर्दी आज आहे ना. ॲक्च्युली ते म्हैसूरपासून काहीतरी 20-25 किलोमीटर लांब आहे वृंदावन गार्डन आहे ना ते. त्यामुळे तिकडे जायला पण वेळ लागतो आणि इतकी गर्दी. तुम्ही इथल्या ट्रॅव्हल्स बघू शकताय. इतक्या ट्रॅव्हल्स होत्या की आपण मोजू शकत नव्हतो इतकी तितकं गर्दी होती. आणि तिथे प्रत्येक अर्ध्या तासाला शो असतोय. रात्री 9 वाजेपर्यंत शो असतोय. तुम्हाला जर वृंदावन गार्डनला जायचं असेल तर कमीत कमी तुम्ही तिथं 5 वाजता असला पाहिजे. 5 वाजता जर तुम्ही तिथं पोहोचला ना तर तुम्ही पक्का सगळं काही बघू शकता अगदी व्यवस्थित. खूप सुंदर गार्डन आहे. दिवसा गार्डन बघायला ही मजा येते आणि रात्री आपण तिथलं जे कारंज्यांचा जो म्युझिक शो आहे ना तो आपण रात्री बघू शकतो. खूप सुंदर शो आहे. आणि आम्ही इथं ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि आम्हाला जवळजवळ 1-1.5 किलोमीटर इथून चालत जायला लागलं. किती उशीर थांबलो आम्ही. 10-15 मिनटं आम्हाला इथंच लेट झाला आणि आम्हाला जवळजवळ 7:30 तिथंच वाजले होते ट्रॅफिकमध्येच. आणि म्हटलं इथं जर थांबलो ना आम्ही तर आम्हाला शोज बघायला मिळणार नाही कारण चालत पण पुढं जायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता गाड्या आणि इतकं ट्रॅफिक. बापरे काय विचारूच नका.
शाळेचीच पोरं खूप असल्यामुळे की नाही लई गर्दी हात पकडून चाललं डॉलीने ह्यांनी म्हणतील हरवतील. शनिवारी खूप गर्दी होत असते. लई गर्दी आहे आज तर शनिवार आहे ना. कळत नाही हात पकड हायपोटेनस. आता मी मधनं चाललोय लई पाय दुखायलात बाई काय एनर्जी नाही आता. राईट अँगल ट्रायंगलचा तो आणि लाईन हायपोटेनस ते मला लक्षात करायला खूप दिवस लागलेले. बरं चल बाई आपण काय बघायला आलो त्याच्याविषयी माहिती सांग. मानलं इझी आहे तरी सुद्धा लक्षात करायला खूप वेळ लागलेला. किती बडबड करते ग. अशा कसा असतो तो ट्रायंगल अशा ट्रायंगलचा हा लाईन इज इक्वल्स टू हायपोटेनस. बर बर बस आता वृंदावन गार्डनची माहिती सांग डॉली. माहिती तर मग चल गप. नाही हे स्टार्टिंग आहे आता म्हणजे लाईन आहे. ओढून दे की बिस्किट एकच दे बर एक दे ग पडेल मी शूट करायला.
हा जो फाउंटन म्युझिक शो आहे ना, हा तिथं बघितल्यानंतर एक वेगळी अनुभूती आहे. इथं तुम्ही बोर झाला असेल पण खूप सुंदर आहे, तिथं बघितल्यानंतर भारी वाटते. आणि ही जी वृंदावन गार्डन आहे ना, हे गार्डनचा तुम्हाला जर व्ह्यू बघायचा असेल तर दुपारी यायला हवं किंवा संध्याकाळी यायला हवं. इथं आत्ता रात्री काय दिसणार आहे, रात्री फक्त हे आपल्याला फाउंटन दिसत आहेत आणि सगळी म्युझिक दिसते. खूप छान आहे, तसं शो वगैरे त्यांनी केलं आहे. आणि आत्ता आम्ही घरी चाललेलो आहोत, खूप दमलेलो थकलेलो आणि कधी एकदा घरी जातो असं झालेलं. सगळ्यांचे मोबाईल पण डिस्चार्ज झालेत, पण इथं फोटो वगैरे रात्रीचं काय घेणार, रात्रीचं काय एवढे विशेष फोटो नाही आहेत. पण तुम्हाला जायचं असतं नक्की दिवसा जा. आणि इथं पाणीपुरी खाल्ली, भयानक होती पाणीपुरी, एवढी काही चांगली नव्हती. आपली मुंबईसारखी पाणीपुरी कुठं मिळत नाही. ही जी वृंदावन गार्डन आहे ती कावेरी नदीवरती कृष्णराज सागर धरण जे आहे त्याच्यावरती वसलेली आहे. खूप सुंदर आहे, नक्की बघा म्हैसूरला व्हिजिट केला तर. चला तर मंडळी, आता आम्ही घरी चाललो. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.